नमस्कार, मी भीम गडेराव. द दख्खन टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत महाराष्ट्र आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री रंगा राचुरे सर उपस्थित आहेत. आज आपण त्यांची दख्खन टाइम्सकडून एक मुलाखत घेणार आहोत. सर, दख्खन टाइम्सकडून आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, आभारी. मुलाखतीला आपण सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्रात जे काय सध्या आम आदमी पार्टीचा युवा मेळावा झाला त्याला भरभरून प्रतिसाद मिळाल्याचं आपण पाहिलं आहे. आणि त्यासोबतच संजय शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आपलं जे काय भाषण झालं तेही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आता सुरुवात करूया. तर सर, पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळेस चळवळीमध्ये आलेला आहात किंवा 70च्या दशकामध्ये ज्यावेळेस तुम्ही एक तरुण म्हणून संघर्ष करत होतात किंवा चळवळीत काम करत होता, तो काळ एका तत्वांचा आणि एका विशिष्ट विचारानं भारावलेला काळ होता. म्हणजे चळवळीचा एक सुवर्ण काळ म्हणता येईल असा तो काळ होता. तो काळ त्यानंतर 90च्या दशकामध्ये बदललेलं राजकारणाचं स्वरूप आणि आत्ता 2014च्या नंतरचं एकूणच फॅसिस्ट पद्धतीचं प्रकाराचं जे काही नवीन राजकारण सुरू झालेलं आहे, या सगळ्या 3 टप्प्यावरच्या राजकारणाकडं एक कार्यकर्ता म्हणून आणि एक आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण कसं पाहतो? 47ला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी असलेले बहुतांश लोक सत्तेत होते. त्याच्यामुळे एक आदर्शवाद, गांधीजीच्या नैतिकतेचा परिणाम आणि स्वातंत्र्याच्या लढ्याच्या चळवळीमध्ये गांधी जेव्हा स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करत होते त्या अगोदरचं स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व आणि त्याच्यानंतरचं त्याच्यात बराच फरक आहे. काँग्रेसची स्थापना सर्वसामान्य माणसामध्ये म्हणजे शिकलेल्या लोकांच्यामध्ये सत्तेबद्दल, इंग्रजाच्या सत्तेबद्दल असंतोष निर्माण होऊ नये म्हणून त्यांना पण सेवेत सहभागी करून घ्यावं इथपर्यंतच ते संघटन होतं. हळूहळू दादाभाई नौरोजींनी जेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचं विश्लेषण लंडनमध्ये मांडलं त्याच्यानंतर भारताचं शोषण कसं होत चाललं आहे ह्याची चर्चा सुरू झाली. आणि टिळकाने या शोषणाचा पुढचा धागा घेऊन जाऊन सर्वसामान्यामध्ये स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून सर्वसामान्य माणसामध्ये स्वराज्याची एक चेतना निर्माण केली, म्हणून त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. हळूहळू टिळकाच्या नंतर भारतीय राजकारणामध्ये बराच फरक पडत गेला, कारण टिळकांच्या सहकार्यानं असं वाटत होतं की आपण त्याचं नेतृत्व करू. परंतु गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधी एक वकील म्हणून गेले होते, पण वकील न राहता मोहनचंद करमचंद गांधी झाले तिथल्या सत्याग्रहात सहभागी घेतल्यानंतर. आणि तिथून भारतात आल्यानंतर गोखलेंनी त्यांना फिरायला लावलं आणि ते एक सर्वसामान्याचे पुढारी होत गेले. म्हणजे वकील माणसाला महात्मा बनवण्याचं काम भारतीय जनतेनं आणि आफ्रिकेतल्या लोकांनी केलं. खरं म्हणजे लोकात मिसळल्यामुळे ते हळूहळू बदलत गेले. आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामुळे शेतकरी, दलित, स्त्रिया, मी तुम्हाला अगदी अभिमानानं सांगेन की भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात जेवढा महिलांचा सहभाग होता तेवढा मी जेवढं जगातल्या क्रांतीचा इतिहास वाचला आहे त्या इतिहासामध्ये एवढा महिलांचा सहभाग असलेली दुसरी कुठली क्रांती मी बघायला नाही. म्हणून महिलांचे प्रश्न असतील, बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलितांनी उपस्थित केलेले प्रश्न, दलित की हा देश माझा आहे का नाही ह्याच्याबद्दल माझा प्रश्न आहे की मला राष्ट्र कुठं आहे हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर दलिताच्या अस्मितेचा प्रश्न वर आला. ह्या साऱ्या चळवळीचा आणि आंदोलनाचा भाग म्हणून संविधान या आंदोलनात घडत होतं. संविधानाचं एकत्र बसून लिहिलेलं नव्हतं. त्याच्यामुळे या साऱ्या नैतिकतेचा प्रभाव गांधींच्या आंदोलनाचा वगैरे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसवर होता. आणि तुम्हाला मी मुद्दा म्हणून सांगेन की पहिलं मंत्रिमंडळ आलं तेव्हा बाबासाहेबांचं नाव नव्हतं. मग गांधींनी त्यांना विचारलं नेहरूंना की हे काँग्रेसचं मंत्रिमंडळ आहे का देशाचं मंत्रिमंडळ आहे? तर काँग्रेसचं. मला काँग्रेसचं नको आहे, देशाचा हवा आहे म्हणून बाबासाहेबांचं नाव त्यांनी घालायला लावलं होतं. म्हणजे एक राष्ट्र म्हणून प्रतिनिधित्व केलं गेलं पाहिजे मंत्रिमंडळाने जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर मग त्या दरम्यानच्या काळात काँग्रेस फायदा घेईल म्हणून काँग्रेस बरखास्त करा, सेवाभावी संस्था करा आणि तुम्ही पक्ष करून निवडणुका लढवा. त्याचं कारणच होतं गांधींचं म्हणणं की या मागच्या सर्व लोकांनी मिळून जे आंदोलनात सहभाग घेतला त्याचा साऱ्याचा फायदा एकटा काँग्रेस उचलेल आहे, त्यांना भीती होती. आणि
नंतर ह्या साऱ्या पार्श्वभूमीवरच काँग्रेसचं सरकार असल्यामुळं मोठ्या प्रमाणात आणि देशामध्ये आर्थिक प्रश्न पण खूप होते, शोषण प्रचंड झालं होतं, अर्थव्यवस्था प्रचंड विस्कळीत होती, राष्ट्र म्हणून उभा राहायला कठीण होतं. या साऱ्या परिस्थितीमध्ये सर्वांच्या सहभागामध्ये चालवायचं होतं. पण काँग्रेस अंतर्गत एक उजवा गट होता जो नेहरूवर साधा प्रेशर डेव्हलप करायचा किंवा दबाव निर्माण करत होता. तो गट गांधींच्या नंतर अधिकच आक्रमक होत गेला. त्याच्यामुळं हळूहळू नेहरूंना ते अडचणीचं होत गेलं. तरी पण त्यांच्या लोकांवर असलेल्या प्रभावामुळं म्हणा किंवा त्यांच्या प्रसिद्धीमुळं ते थोडंसं दबून राहत गेलं. हळूहळू त्याचा पण या साऱ्या पार्श्वभूमीवर त्यातल्या त्यात म्हणजे नीतीचे मूल्य असले पाहिजेत राज्यकारणामध्ये, अशा स्वरूपाचं एक साधारणतः 62-65पर्यंत चालत गेलं चीनच्या युद्धापर्यंत. चीननं जेव्हा आशिया खंडात चीननं युद्ध आपल्याला बळकावावं असं त्या काळामध्ये जे चीननं हल्ला केला होता ते आशिया खंडात सर्वात शक्तिशाली कोण हे त्यांना सिद्ध करायचं होतं, भारत की चायना. त्याच्यामध्ये आपला पराभव झाला आणि मग पार्लमेंटमध्ये डॉक्टर लोहियासारखे आक्रमक विरोधक पार्लमेंटमध्ये आले की ज्यांनी पहिल्यांदा विश्वासाचा ठराव मांडला नेहरू सरकारच्या विरोधात की हे सरकार आमचा या सरकारवर विश्वास राहिला नाही असं विरोधकांनी मांडला. त्याच्यावर नेहरूने जे भाषणं दिले ते आजसुद्धा आपणाला वाचायला बघितलं तर नेहरूच्या संपूर्ण व्यवस्थेचे त्यांनी वाभाडे काढले होते. त्याच्यात नेहरू खचले, नंतर गेले. हळूहळू जेव्हा 67 साली काँग्रेसचा पूर्ण पॉप्युलरिटी ज्याला आपण म्हणतो ती ओसरली होती. त्याच्यामुळं बहुतेक राज्यामध्ये बडी आघाडी तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळी सरकार आली होती आणि काँग्रेसचं माणसातलं स्थान डळमळीत झालं होतं. त्याच काळात इंदिरा गांधींनी मग गरिबी हटावची घोषणा करून पुन्हा एकदा काँग्रेसवर पकड आणली. परंतु दुर्दैवानं अर्थव्यवस्थेमधलं जे क्रायसिस निर्माण झाला होता त्याचं सोल्युशन काही त्यांना सापडलं नाही. आणि त्याचा जो संघर्ष उभा राहिला की एवढ्या बहुमताने निवडून आलेलं 71 सालचं सरकार 4 वर्षामध्ये देशात आणीबाणी आणायच्या परिस्थितीपर्यंत आलं. त्याचं कारण असं की मत जिंकणारा म्हणजे मतं मिळवणारा आणि जिंकणाऱ्या लोकांचा शोध घेत गेल्यामुळं राजकारण अत्यंत व्यवहारवादी बनत गेलं. आणि त्याला मात करायसाठी इंदिरा गांधींनी काही पुरोगामी निर्णय राबवले. संस्थानिकाचे तनखे बंद करा, बँकांचं राष्ट्रीयकरण करा, एक समाजवादी चेहरा, डावा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या काही दिवस चाललं ते, परंतु तो काही क्रायसिस इकॉनॉमिकल क्रायसिस काही कमी झाला नाही. कामगारांचे शेतकऱ्याचे प्रश्न उफाळून आले आणि त्याच्या दरम्यान रेल्वेचा संप झाला जो जगातला सर्वात मोठा संप होता. रेल्वे कामगारांचे प्रश्न अनेक वर्षापासून खितपत पडल्यामुळं या साऱ्या परिस्थितीचा भाग आणि इंदिरा गांधींचा पराभव या साऱ्या पार्श्वभूमीवर जेव्हा पराभव पत्करावा लागला ना आणीबाणी आली त्याच्यानंतर हळूहळू राजकारणामधली नैतिकता म्हणजे भ्रष्टाचारानं अत्यंत कळस गाठला होता. असं काही नाही आहे की हे परवा झालेलं अरविंद किंवा त्या अण्णा हजारेंनी केलेलं भ्रष्टाचाराचं आंदोलन हे काही देशातलं आंदोलन होतं, दुसरं स्वातंत्र्य वगैरे हे साऱ्या गोष्टी भंकच आहेत. हे काय खरं नाही आहे. स्वातंत्र्याचा लढा नंतर 75ला झालेली परिस्थिती जी प्रचंड होती ती खरी लोकशाहीवर घाला घालणारी होती. म्हणजे त्याच काळामध्ये जो विद्यापीठांमधील किंवा महाविद्यालयामधील फीवाढीच्या विरोधात पण मोठ्या प्रमाणात आंदोलन होतं. तेच सांगतोय मी की मुळात काय झालं की विद्यार्थीच आंदोलन होतं ते उभं राहिलं. तेव्हा आधी गुजरात बिहारमध्ये सुरू झालं. बिहारच्या पोराने जयप्रकाशजींना विनंती करून मध्ये आणले. जयप्रकाशजी सर्वोदयात होते ते काय सर्व सोडून देऊन निघून गेले होते, परंतु तरुणाच्या ह्याला म्हणून ते सहभागी झाले. आणि ते आंदोलन इंदिरा गांधींनी जर समजा राजीनामा दिला असता आणि दुसरा पंतप्रधान केला असता तर वेगळ्या वळणाला गेलं असतं. परंतु इगोचा प्रॉब्लेम साऱ्यात मोठा झाला की सत्ता सोडायची नाही, सत्ता हातातून गेल्यानंतर काय या भीतीपोटे ती आणीबाणी लादली गेली आणि मग हळूहळू पक्ष विस्कळीत झाले. आणि म्हणजे सर माझा प्रश्न मुळात हा या टप्प्यावरचा आहे की या टप्प्यावर म्हणजे एकूणच पूर्ण भारतभरामध्ये एक अस्थिरतेचं वातावरण आहे. म्हणजे हर क्षेत्रावर शेतकरी असतील, कामगार असतील आणि विद्यार्थी असतील या सगळ्या पातळीवर एक अविश्वासाचं स्वप्नभंगल्याचं एक चित्र झालं होतं. आणि त्या टप्प्यावर तुम्ही राजकारणात आणि चळवळीत उतरला तर त्यावेळेस तुमच्या पुढे म्हणजे एक आदर्श किंवा म्हणजे कुठला विचार करून नाही मला असं वाटतं की आम्ही 70 सालापासूनच साधारणतः चळवळीत होतो. 1967-68च्या दरम्यान बिहारमध्ये दुष्काळ पडला होता. त्याला एक डॉक्टरांची टीम गेली होती. तर रचनात्मक कामातून पॉलिटिकल सोल्युशन शोधता येत नाही किंवा केवळ रचनात्मक कार्यक्रम काम किंवा सोशल वर्क हे सत्ता परिवर्तनाचं माध्यम होऊ शकत नाही असं साधारणतः
त्या तरुणाला वाटल्यामुळं आणि विद्यार्थ्यांना घेऊन एक सोशलिस्ट मुवमेंट एक डाव्या विचारसरणीची चळवळ उभारणं आवश्यक वाटल्यामुळं युवक क्रांती दल नावाचं एक विद्यार्थी संघटन त्यांनी उभा केलं. आणि मराठवाड्यामध्ये तसं काही थिअरॉटिकली नाही, परंतु 72चा दुष्काळ पडला प्रचंड. प्रत्येकाला खायचे वांदे होते आणि मी स्वतः रोजगार हमीवर काम करत होतो. मग तिथं इकरांचे पोरं यायचे, तळ्याने फिरायचे आणि मग आम्हाला त्यांनी मोर्चाला या वगैरे सांगत गेल्यामुळं माझा लगाव वाढत गेला आणि हळूहळू मला असं वाटलं की ही चळवळ आवश्यक आहे आणि विद्यार्थ्या चळवळीमध्ये मी सहभागी झालो. त्या काळामध्ये जगभर, भारतात तर होतंच, पण जगभर एक पेच होता की मागच्या व्यवस्थेला उदासीन झालेले तरुण पोरं नव्या शोधात होते आणि नव्या शोधामध्ये संघर्षात उतरलेल्या पोरांचं हे एक संघटन होतं. म्हणजे मागोवा ग्रुप असेल, कम्युनिस्टांचे असतील, RPI म्हणजे दलित पॅन्थर असेल, हे त्या काळातली उपज आहे सारी. म्हणजे एक स्वप्न घेऊन, म्हणजे ते स्वप्न काय होतं की ते स्वप्न होतं सर्वाला रोजगार मिळावा, पोटाला खायला मिळावं, शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे आणि आम्हाला पण मानाने जगता आलं पाहिजे, हा त्याच्या मागचा भाग होता. म्हणजे विद्यार्थ्याची फीस वाढवली तर भरू शकत नव्हते, ते विद्यार्थी आंदोलनात उतरले. म्हणजे उदाहरणार्थ जसं की दलित पोरांची फीस वाढली पाहिजे असं म्हणून युवकांना आंदोलन केलं औरंगाबादला विद्यापीठामध्ये. डोनेशनच्या विरोधात सोलापूरला केलं की गरिबाचं पोरगं शिकलेलं आहे पण मेरिटधारक असूनसुद्धा त्याला डोनेशन नाही म्हणून तर ते मेडिकल कॉलेज वगैरे त्यांच्या डोनेशनच्या विरोधात. अशा साऱ्या चळवळी साधारणतः माझ्या शिक्षणाचा, माझ्या जगण्याचा आणि माझ्या राहण्याचा आणि माझा स्वाभिमानाचा अधिकार मला असला पाहिजे, ही त्याची भावना होती साधारणतः त्या चळवळी. आणि मी तुम्हाला सांगेन 20व्या, 21व्या, 22व्या वर्षीसुद्धा वैचारिक प्रगल्भता असलेले ते आंदोलनं होते. असं उगा हवाही नव्हतं. म्हणजे साधारणतः साऱ्यांची एक विचारसरणी होती. आणि या स्वरूपाच्या आंदोलनांच्या नंतर आणीबाणीनंतर मात्र वातावरण संपूर्णच बदललं. कारण पक्ष सारे एकत्र आले हुकुमशाहीला विरोधात. दुर्दैवानं का झालं भारतीय राजकारणामध्ये, माझं स्वतःचं असं मत आहे की काँग्रेसच्या विरोधात उभा राहिला वैचारिक स्पष्टता असलेला आणि विचारक पर्याय देणारा एक राजकीय पक्ष सातत्यानं काम करून काँग्रेसला पर्याय न उभा राहिला. काँग्रेस अँटी काँग्रेस असंच होत गेलं. ते काँग्रेस अँटी काँग्रेस होत गेल्यामुळं त्या अँटी काँग्रेसमध्ये सर्वच लोक आले आणि त्याचा परिणाम राजकारणामध्ये एक पर्यायी विचार स्पष्टपणे पुढे यायला पाहिजे होता, तो काय आला नाही. आणि त्याचं आपणाला आत्तासुद्धा भोगावं लागते. आता त्याच्यानंतर इतक्या वर्षानंतर सुद्धा आता BJP अँटी BJP असंच सुरू झाले. म्हणजे आपल्याच प्रश्नाची सुरुवात, मुलाखती सुरुवातच इथून झाली की तो काळ 90च्या दशकानंतर जे काय खाजगीकरण, उदारीकरण झालं त्याचा प्रत्यक्ष राजकारणावर या सगळ्या गोष्टीवर परिणाम झाला. आणि त्यानंतर एक 2014च्या नंतर ह्या 3 टप्प्याकडे कसं पाहता? नाही, मला असं वाटतं की ग्लोबलायझेशन जे सुरू झालं ना त्याचं जेव्हा जागतिकीकरणाचा प्रश्न आला त्यावेळेस डाव्यांनी असो किंवा ज्यांना नको होतं त्यांनीसुद्धा ज्या शक्तीनिशी विरोध करायला पाहिजे होते ते काय फारसं नाही केलं. आणि ते ग्लोबलायझेशन आपल्याकडं अर्थव्यवस्थेचं मुक्त अर्थव्यवस्था आली. आणि माझं असं मत आहे की जेव्हा आर्थिक धोरणामध्ये तुमच्या बदल नसतो, सत्तेवर कोण जायचा हा मुद्दा असतो, तेव्हा मूळ प्रश्नाकडे कोणी लक्ष देणं फारसं देत नाही आहे. फक्त मी असावा का तो असावा एवढाच वाद असतो. आणि जेव्हा मुक्त अर्थव्यवस्था सर्वांनी मान्य केली तेव्हा वैचारिक मतभेद तुमचे संपले. म्हणजे त्याचं अत्यंतच उत्तम उदाहरण तर बजेटवर चर्चा पार्लमेंटमध्ये होताना तुम्हाला दिसणार नाही. त्याच्या अगोदर बजेटवर चर्चा व्हायची, बजेट आल्यानंतर स्टेडियममध्ये व्याख्यानं व्हायचे. त्या ह्याचे तो कोण आपला नानी पालखेवाल्याचे, ते मुंबईच्या स्टेडियममध्ये लोक जमायचे आणि बजेटवर ऐकायचे. आता पार्लमेंटमधल्या बजेटची चर्चा कधी झाली कुणाला पता पण लागत नाही आहे. साऱ्यांना कुणाचा विरोध असायचा म्हणजे फारसा काही विरोध नाही आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की ग्लोबलायझेशनमुळे वैचारिक मतभेद संपुष्टात आले आणि म्हणूनही कोण कुणाच्या पक्षात कधी चाललं आहे ते पता लागत नाही. त्याचं ते कारण आहे. फक्त संधी साधू हेच कारण नाही आहे. तर तुमचे वैचारिक मतभेद काय ते तुम्हालाच माहीत नाहीत. म्हणजे मलाच माहीत नाहीत की त्यांच्यात आणि ह्यांच्यात काय वैचारिक मतभेद आहेत. काँग्रेसचे BJPला आणि BJPच्या काँग्रेसमध्ये काय मतभेद आहेत वैचारिक, हे काही नाही आहे. नंतर हे धर्मनिरपेक्षता वगैरे माझं असं मत आहे की ज्या पद्धतीनं उत्तर द्यायला पाहिजे होतं, संपूर्ण 70 वर्षाच्या काळात कम्युनिस्टापासून ते सारे लोक राजकारणाचा आणि धर्माचा संबंध नाही
हे गांधी करू शकले, पण या देशातल्या डाव्यासहित कुणीही असं म्हणू शकलं नाही की राजकारणाचा धर्माशी काही संबंध नाही. म्हणून तुम्ही धर्म सांगत असलो तरी लोकांनी, राजकारण करणाऱ्या लोकांनी धर्म पाळावं न पाळावं त्यांचा प्रश्न आहे. राजकारण वेगळं आहे, धर्म वेगळं आहे, हे आम्ही फारकत नाही करू शकलो. म्हणून मग आज आपणाला डिफेन्समध्ये जायची वेळ आली आहे की आमचा मवाळ धार्मिक आहे, आमचा असा आहे, आमचा तसा आहे. म्हणजे सारेच पक्ष अशा स्थितीला आलेत. त्याचा परिणाम असा झाला की आम्ही धर्माचा आणि राजकारणाचा संबंध आम्ही सारेच जण जोडत गेलो, सारेच जण. आणि ज्याला धर्मवादी म्हणतो त्यांनी कधी कधी सोडलं असेल, पण आम्ही नाही सोडलं कधी. की म्हणजे कुण्या जातीचा असला पाहिजे तर निवडणूक लढेल, कुण्या जातीचा. कारण तुम्ही कार्यक्रमापासून, लोकांच्या चळवळीपासून जसे जसे बाजूला होत गेला तसं तसं हे प्रश्न तुमच्या पुढे आवाजून बसले. आणि म्हणून निवडून यायचे सोपे मार्ग शोधण्यामध्ये त्यांच्यासारखंच आम्ही पण करत गेलो. त्याचा परिणाम आज भारतीय जनता भोगते, भारतीय लोकशाही भोगते. आणि संविधानाच्या अगदी विरोधात आम्ही आज सारेच राजकीय पक्ष इथले करत आहेत की आम्ही, म्हणजे मला हनुमान चालिसा येते असं, म्हणजे मी पुण्याच्या एका माझ्या भाषणात असं म्हणालो की मला हनुमान चालिसा आला तर मी हिंदू आहे असं जर कुणाला वाटत असेल तर मला येत नाही. तुम्ही हिंदू मानायचं का नाही मानायचं ते तुमचा प्रश्न आहे, मला काही त्याची अडचण नाही आहे. हे तुम्हाला ठासून सांगता आलं पाहिजे सर्वांना, पण दुर्दैवाने ते काय होत झालं नाही. आणि म्हणून मग ग्लोबलायझेशन नंतर बदललेलं राजकारण आपणाला असं वाटतं की हे तत्त्वाचं राहिलं नाही. त्याचं कारण असं होतं की जनतासुद्धा संभ्रमात होती की नवं आलेली व्यवस्था काय माझ्या पोटापाण्याला देईल का, नवी आलेली व्यवस्था माझी व्यवस्था करेल का. सरकारीकरणाला बदनाम करून आधी ते सरकारीकरण संपवायचं आणि मग खाजगीकरणामध्येच किती सुंदर आहे दाखवण्याचा प्रयत्न करायचा होता, तो फसला. आणि म्हणून आत्ता थोडा असंतोष आहे या व्यवस्थेच्या विरोधात. आणि सारे नैतिक अनैतिकता असते ना की तुमच्या भांडवली शाहीच्या विकासाबरोबर तुमच्या कल्चरमध्ये सुद्धा फरक पडत असतो मोठ्या प्रमाणात. उदाहरणार्थ राम मनोहर लोहिया असं म्हणाले होते की जगावर राज्य जर इंग्रजाचं नसतं तर गोरा रंग हा सौंदर्याचं प्रतीक बनला नसता. कारण ह्याच्यापूर्वी कृष्ण असतील, राम असतील, द्रौपदी असतील, आमच्याकडं सावळा रंग हा सौंदर्याचं चिन्ह होता. मग का बदलला? तर व्यवस्था ही तुमच्या कल्चरल म्हणजे संस्कृतीमध्ये सुद्धा बदल करत असते. आणि मार्क्सनं म्हटल्याप्रमाणे की भांडवलशाही जसे जशी विकसित होईल तसे तसे नातेसंबंधसुद्धा तुमच्या पैशाशी जुळले जातील. म्हणजे आत्ता ती परिस्थिती आहे. म्हणजे माझा मुलगा कमवून मला देत नसेल तर माझ्या दृष्टीनं काय महत्त्वाचं नाही आहे, मुलगा असला तरी काय करायचं. हे जे आपण त्याच प्रश्नाकडे येणार आहोत. म्हणजे तुम्ही अगदी आपण एका ट्रॅकवर जे जात आहोत, आपला दुसरा प्रश्न तोच होता की भारतीय जनता पार्टीनं आज ज्या पद्धतीनं सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक हर क्षेत्रामध्ये एक केंद्रीकरण केलेलं आहे. एक विशिष्ट ब्रह्मभांडवली जे काही त्यांची विचारधारा आहे, एक विशिष्ट लोकांची सगळ्या संपत्ती किंवा साधनांचं केंद्रीकरण होत आहे. आणि एका बहुसंख्य वर्गाला, समूहाला या सगळ्या बेसिक प्राथमिक गोष्टींपासून वंचित केलं आहे किंवा त्याला या बाहेर ढकललं जात आहे. या सगळ्या आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय पातळीवर आम आदमी पार्टी म्हणून प्रत्येक पातळीवर एक काय पर्याय म्हणून तुम्ही पाहता किंवा म्हणजे एक वेगळा पर्याय काय? मला असं वाटतं आम आदमी पार्टीपेक्षाही भारतीय राजकारणाच्या संबंधात जर विचार केला तर खरं म्हणजे आपल्यापुढे पर्याय होता, आपण त्याला नाकारला नाही. मी अगदीच धैर्यानं म्हणतो की गांधी एवढा सनातनी हिंदू कोणी नव्हता. सनातनी ते स्वतःसुद्धा मान्य करायचे, मी सनातनी हिंदू आहे. परंतु राजकारणाचा धर्माशी संबंध नाही आहे हे त्यांनी जेवढं स्पष्टपणे मानलं आणि वापरलं तेवढं दुसऱ्याला का वापरता नाही आलं. कारण आम्ही गांधी सनातनी हिंदू होते एवढाच एक मुद्दा धरून गांधी कसे हिंदू होते हे सांगायचा प्रयत्न केला. पण गांधी हिंदू असूनही सत्तेला हिंदुत्ववादी वगैरे होऊ दिला नाही. आणि हा धोका म्हणजे उदाहरणार्थ असं सांगेन की गांधींनी ईश्वराला उलटं म्हणजे धर्माला उलटं केलं. पूर्वी असं होतं की ईश्वर सत्य आहे, गांधी म्हणाले सत्य हे ईश्वर आहे. गांधींनी धर्मसंकर केला, जातीसंकर केला, धर्माच्या बाबतीत असली भूमिका घेतली. म्हणजे जसं गाडगे महाराज, तुकाराम महाराज एकमेव असा माणूस होता की देवाच्या पुढे उभा राहून सांगायचा आमच्या अस्तित्वामुळे तुझं अस्तित्व आहे, आम्ही आहोत म्हणून तू आहेस. इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास. माझी भूमिका धार्मिक आहे, देवाला मानणार आहे, देवाचा भक्त आहे, पण देवाला मी सांगू शकतो
की माझ्यामुळे तुझं अस्तित्व आहे. ही जी शक्ती निर्माण करावी लागते की मी हिंदू आहे, त्याच्यात मला काय वाटत नाही असं काय, परंतु सरकारचा, सत्तेचा आणि धर्माचा काही संबंध नाही. हे सातत्यानं गांधींनी जेवढं पकडून ठेवलं त्यांनी दुसऱ्यांनी नाही पकडून ठेवलं. म्हणजे उदाहरणार्थ घटना समितीमध्ये बोलताना नेहरू असं म्हणाले की प्रचंड धर्म मानणाऱ्या लोकांना घेऊन आम्ही धर्मनिरपेक्ष सत्ता स्थापन करायला निघो, धर्मनिरपेक्षतेकडे जातोय, हे एवढं सहज सोपं नाही आहे. हे धोके समजून घेऊन बाकी साऱ्या लोकांनी, राजकारणी लोकांनी, जे कोणी स्वतःला पुरोगामी म्हणतात किंवा जे घटना मानणाऱ्या लोकांना, समजा असं 1924 साल 25लाच त्यांनी प्रयत्न केला होता की आम्हाला हे होऊ द्यायचं नाही आहे, त्यामुळे त्यांना सोडून बाकीच्या लोकांनी जे करायला पाहिजे होतं ते आपण सारे कमी पडलो. आणि आम आदमी पार्टी तर आत्ता नाही, आम आदमी पार्टी एक वैचारिक भूमिका घेऊन राजकारणात आलेला पक्ष आहे असं कोणी समजायची गरज नाही. एका आंदोलनामधून भावनिक ह्याच्यातून राजकारणात आलेले NGO मोठ्या प्रमाणात आहेत. वैचारिक भूमिका फारशी स्पष्ट आहे का नाही आहे त्याची चर्चा करणे. त्यांना एक प्रोग्राम ओरिएंटेड पार्टी आज आहे की आज समाजाला गरज काय, शिक्षण, आरोग्य, पाणी ह्या गोष्टी मिळत नाहीत, त्या आम्ही देऊ. आत्ता त्यांनी एक टप्पा म्हणजे एक पाऊल फक्त पकडून ठेवलं आहे की हे आम्ही तुम्हाला देऊ, त्याच्यामुळे सरकार येत आहेत त्यांची. उद्या देशात राज्य करायचं असेल त्यांना एक भूमिका मांडावी लागेल. मला असं वाटते की आपण तेच म्हणतो की आर्थिक पातळीवर किंवा राजकीय पातळीवर पर्याय मांडत आहेत. सांस्कृतिक लढाई ही तितकीच महत्त्वाची आहे आणि तीच मला वाटते किंवा भारतीय जनता पक्षाचं ज्या पद्धतीनं सरकार सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते एकदम संसदेपर्यंत येत आहेत, तर त्या सांस्कृतिक लढाईकडे कसं बघताय? मला असं वाटतं की आज त्यांच्याकडं फारसं म्हणजे आज तो पक्ष एक जसं कम्युनिस्टाचा मॅनिफेस्टो होता की तसा समाजवादी चळवळीचं एक होतं, असं काही डॉक्युमेंटेशन तयार करून ते पक्ष निर्माण झालेलं आणि आजची लोकांची गरज काय, तात्पुरता विचार करून राजकारणात आलेले आणि आम्ही एक लोकांना असं देऊ म्हणून आलेली लोक आहेत. परंतु जसं जसं विस्तार होत जाईल तसं तसं त्यांना त्यांची भूमिका घ्यावी लागेल. त्यांच्या कार्यक्रमाकडे जर बघितलं तर माझं स्वतःचं व्यक्तिगत असं मत आहे की ग्लोबलायझेशन नंतर मुक्त अर्थव्यवस्था आणि प्रॉफिट ओरिएंटेड जे राजकारण झालं होतं, म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये प्रॉफिट देत असेल तर ठीक आहे, नाही तर मग काही कामाचं नाही. प्रॉफिट ओरिएंटेड राजकारण हे सर्व्हिस ओरिएंटेड राजकारणाला खतम करतं. म्हणजे सर्व्हिस ओरिएंटेड सेवाभावी राजकारण, मध्यममार्गी सेवा कल्याणकारी राज्यव्यवस्था मानणारं राजकारण खतम करून हे आलं होतं. पण एकूण कार्यक्रमाची दिशा बघितली आम आदमी पार्टीची तर मला असं वाटते की त्यांनी काय विचार केला मला माहीत नाही, काय माझे त्यांच्याबरोबर फारच माझे व्यक्तिगत असं मत आहे की कल्याणकारी राज्यव्यवस्था पुन्हा एकदा स्थापित करायची गरज आहे या देशामध्ये. कारण या देशामध्ये गरिबी प्रचंड आहे, साधनसामुग्रीची कमतरता आहे. एवढीशा साधनसामुग्रीमध्ये मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये जो हिसकावून घेईल त्याला मिळेल, जे हिसकावून घेऊ शकत नाही त्याच्यापासून ते वंचित राहतील. अशा लोकांना संरक्षण देऊन त्यांना त्याचा अधिकार देण्याची गरज आहे असं 25, 26, 27 वर्षानंतर भारतीय समाजाला बी वाटतंय. मी आम आदमी पार्टी अरविंद केजरीवालनं स्थापित केला असं मानणाऱ्यापैकी मी नाही. आंदोलनामध्ये जेव्हा काँग्रेस प्रस्थापित राजकीय पक्षांनी चॅलेंज केलं की सत्तेत या आणि करून दाखवा, तेव्हा सर्वसामान्य माणसाला असं वाटलं की साला ज्यांना सत्तेत आम्ही बसवलं ते आम्हाला चॅलेंज करतायत आणि म्हणून मग अरविंदला उभा करून अरविंदनी केल्यानंतर त्यांच्या पाठीमागं पहिल्या सुरू सत्तेत आणणं. म्हणजे आसाम गण परिषदेनंतर हेच पक्ष होता की पहिल्याच वेळेस सत्तेत आला, पण पुन्हा ते संपले. पण जेव्हा अरविंद केजरीवालच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आश्वस्त केलं, आश्वासनं दिली, पुन्हा ती पाळायचा प्रयत्न केला, नंतर आश्वासनाची पूर्तता केली म्हणून तिसरी बार सत्तेत आलं. हे काहीतरी करू शकतात माझ्या जीवनाच्या हिताचं, कल्याणकारी, म्हणजे पाणी, आरोग्य, इलेक्ट्रिसिटी आणि शिक्षण हे माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि ह्या मूलभूत गरजा लोकांना भागवणं हे सत्तेचं काम आहे. पुन्हा एकदा प्रस्थापित करायचा प्रयत्न करते आम आदमी पार्टी आणि मग जसं जसं वाढत जाईल तसं तसं त्यांच्यामध्ये बदल करावा लागेल. देशाची राजकारण काय फक्त 3 कार्यक्रमावर नाही चालणार, पुढे त्यांनी विचार करून ठेवला असावा असं मला वाटतं. आणि सर याच प्रश्नाचा एक भाग म्हणून म्हणजे ज्या पद्धतीने हिंदुत्ववादाचं एक कट्टरता वाढत आहे भारतीय जनता पक्ष असेल त्यांच्याकडून, मग कधी कधी असे पण आरोप होतात आम आदमी पार्टीवर की सॉफ्ट हिंदुत्वाची कास धरली आहे का आम आदमी पक्षानं. म्हणजे दिल्ली निवडणुकीच्या वेळेस आपण पाहिलं की एकीकडून जय श्रीरामच्या घोषणा होत असतील तर इकडून जय हनुमानच्या घोषणा होतात. म्हणजे आम आदमी पार्टीवर एक आक्षेप असाच आहे की सॉफ्ट हिंदुत्व घेतलंय का. मग तसं जर असेल तर
पूर्ण भारताकडे जर भारताची विविधता, सांस्कृतिक विविधता जर पाहिली, तर मग दक्षिण भारतीयांचं काय, द्रविडीय सांस्कृतिक राजकारणाचं काय? नाही, मला असं वाटतंय की तेवढं काही त्यांचं नाही आहे. पण मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता पंजाबच्या निवडणुकीमध्ये की तुम्हाला पंजाबमध्ये BJPने मदत केली म्हणून तुम्ही आलो. आणि मी त्यांना विचारलं की दिल्लीमध्ये असाच मला पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की काँग्रेसने मदत केली म्हणून आलो. म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे की आज आम आदमी पार्टी, मी तुम्हाला सर्व बाबतीत विचार करून आत्ता मला हे सारं राबवायचं आहे ह्या मूडमध्ये नाही आहे. त्यांना असं वाटतं की वैचारिक मांडणी खूप झाली आहे. आत्ता आपणाला लोकांच्या जीवनावश्यक प्रश्नावरली सत्ता हस्तगत करून त्यांना रिलीफ द्यायचं आहे. आणि ह्याला जसं जसं तुम्ही सत्ता काबीज करत जाल तसं तुम्हाला तिथं सांगता येईल की काय करायचं आहे. म्हणजे साधारणतः आज म्हणजे काँग्रेससुद्धा सारं सोडून देऊन आता सॉफ्ट वगैरे, ते राजकारणामध्ये सॉफ्ट वगैरे काही करायची गरज नाही आहे. आणि हे तुम्हाला एका लाईनला यावं लागेल की भारतीय संविधानाप्रमाणे राजकारणाचा धर्माशी काही संबंध नाही. हे आम आदमी पार्टीला भूमिका घ्यावी लागेल. ते घेईल अशी मला म्हणजे त्यांची ती भूमिका असावी. आत्ता दिसत नाही. म्हणजे आता असं वाटलं की साऱ्याच राजकीय पक्षाला असं टेन्शन आहे की आपण धर्माच्याबद्दल बोललो तर सत्तेतच येणार नाही का काय, की ह्या दबावाखाली येतं. आणि हे सारे आपण पाहिलं हे आहे की ज्यावेळेस 2 वर्षाखाली CAA NRCचं आंदोलन सुरू होतं, शाहीन बागचं दिल्लीमध्ये जे काही झालं सगळं प्रकरण, या सगळ्या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीची भूमिका म्हणून अनुपस्थिती असणं, किंवा शेतकरी आंदोलन दिल्लीमध्ये वर्षभर होत असतानाही केजरीवाल असतील किंवा पक्ष म्हणून एक अनुपस्थित राहिलेले आहेत. मग या सगळ्या गोष्टीकडं म्हणजे काय, मला वाटतं शेतकरी आंदोलनात वगैरे त्यांचा सहभाग होता, किती होता, पण त्यांनी जाऊन स्टेटमेंट दिले होते. आणि NRCच्या प्रकरणात सुद्धा ते साधारणपणे आम्ही सारेच आंदोलनामध्ये होतो, तसं काय फारसं नव्हतं. पण मी दुसरा मुद्दा असा आहे की जर त्यांच्याबद्दलची अशी भूमिका असती समजा अल्पसंख्याकाची, तर NRC नंतरच दिल्लीच्या निवडणुका झाल्या तर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेऊन जवळ अंदाजे 4 वर्ष झालेली आहेत. महाराष्ट्र हे एकूणच भारत देशामध्ये एक वेगळं राज्य आहे की ज्याला एक सांस्कृतिक राजकीय पार्श्वभूमी आहे, स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून किंवा त्याच्या पूर्वीपासूनही. की म्हणजे म्हणायचं जर झालं तर पुरोगामी विचारांची आणि प्रतिगामी विचारांची जन्मभूमी महाराष्ट्र राहिलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, वारकरी असतील, महानुभाव पंथ असेल आणि फुले शाहू आंबेडकर असतील, ह्या सगळ्यांची कर्मभूमी, जन्मभूमी महाराष्ट्र राहिली आहे. आणि त्यासोबतच इथं हिंदू महासभा असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, या सगळ्या दोन्ही विचारधारेंची ही जन्मभूमी राहिली आहे. तर अशा या क्लिष्ट आणि तितक्याच व्यामिश्र असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीचे वाढ संघटन करणं आणि वाटचाल करणं याबद्दल प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची काय रणनीती असणार आहे? कारण सध्याच आपण पाहतच आहोत की ED सरकार, CBI, धाडी, कुठल्याच पक्षाला प्रत्यक्ष बहुमत मिळत नाही. आघाड्यांचंच सरकार जवळपास 30 वर्ष महाराष्ट्रात सुरू आहे. तर आम आदमी पार्टीची वाटचाल कशी असणार आहे आणि तुमचं एकूणच रणनीती काय असणार आहे? 2014 नंतर राजकारणाचं सारं स्वरूप बदललं आहे. मी माझ्या युवक मेळाव्यामधल्या पुण्याच्या एका शब्दात सांगितलं की राजकारण करायचं असेल तर गांभीर्यानं करायची इच्छा असली तर ह्याच्या भानगडीत पडा, नाही तर हे आता इथून पुढे शक्य नाही आहे. त्याचं कारण असं आहे की 2014 नंतर जवळपास 1925 सालापासून जे प्रयत्न केला जात होता की या देशातली धर्मनिरपेक्षता संपवणे सत्तेतली, किंवा गांधींच्या चळवळीमध्ये धर्मनिरपेक्षतेचं सरकार, म्हणजे आपण ह्या देशात आता हिंदू राष्ट्र निर्माण करणं गांधीजीच्या नेतृत्वाखाली शक्य नाही. त्याच्यानंतर संघाची स्थापना झाली, नाहीतर हेडगेवार आधी काँग्रेसमध्येच होते. हे सारी पार्श्वभूमी लक्षात घेता मी लोकांना अवगत केलं होतं कार्यकर्त्यांना की 75 सालेली आली आणीबाणी ती काँग्रेस हे हिंदू समाजासारखा पक्ष होता. हिंदू समाज, हिंदूत राहून हिंदूला शिवा देऊन मला हिंदूत राहता येतं, तसं काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसला शिवा देऊन बी काँग्रेसमध्ये राहता येत होतं. सर्व विचार प्रवाह जसे हिंदूचे निरेश्वरवादी बी, ईश्वरवादी बी, शिवा देणारे देवाला, देवाला मानणारे सारेच प्रवाह होते, तसंच हिंदू महासभावाले बी होते, सारेच काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस एक समाजाचं प्रतीक असल्यासारखा पक्ष होता. ते काही कॅडर बेस पार्टी नव्हती, काही मास पार्टी होती. त्याच्यामुळं आणीबाणी आली तरी आणीबाणीच्या बाजूने आणि आणीबाणीचे मतभेद असणारे पक्ष होते. त्याच्यामुळं ती हुकुमशाही काही जास्त दिवस त्यांना चालवता आली नाही. पण 14 नंतर जाणीवपूर्वक सर्व यंत्रणेवर कब्जा करणे,
सर्व अधिकार हातात घेणे, जी चूक अटल बिहारीने केली होती की घटनेच्या संबंधात विचार करण्याची समिती नेमून बदनाम झालं होतं, ते न करता घटनेचं कौतुक करत घटना कशी संपवायची, तिरंग्याचं कौतुक करत करत ज्या तिरंग्याला विरोध केला होता ते कसं संपवायचे, स्वातंत्र्याच्या लढ्यात नसताना सुद्धा स्वातंत्र्य कसं अमृतकाल म्हणून जाहीर करायचं, हे सारं करत करत कसं संपवायचं, हे जाणीवपूर्वक प्रयत्न आणि RSSची प्लॅनिंग आहे ही. आणि 14 नंतरची व्यवस्था पूर्णपणे बदललेली आहे. आणि आत्ता तर असं आहे की तुम्ही त्याच्या काय बाजूचे का ह्याच्या बाजूचे अशा स्वरूपाचा एक प्रयत्न चालू आहे. आणि या काळामध्ये तुम्हाला उभं राहायचं असेल तर शक्तीनिशी प्रचंड कष्ट. मला जर विचारलं तर तुम्ही म्हटलेल्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असं आहे की मी माझ्या संपूर्ण मनासारखं मी आम आदमी पार्टीमध्ये सर्वच्या सर्व माझे विचार पूर्णपणे करेन असं काही शक्यता कमी आहे. की ज्या पद्धतीचा वर्ग किंवा जी तरुण पोरं राजकारणात आले त्यांना कुठलीच पार्श्वभूमी नाही. मी अगदी तुम्हाला सांगेन की कित्येक मुलं असे आहेत की ज्यांना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहाससुद्धा माहीत नाही आहे. गांधीबद्दलची एक या गेल्या 85-95 वर्षामध्ये त्यांनी जे रुजवलं ते सर्वसामान्य म्हणजे सर्वाच्याच डोक्यात. आजसुद्धा तुम्ही जर लातूर शहरामध्ये बघितलं तर अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्तानं घरघर तिरंगा लावायचा. जिथं कुठं जाहिरात असेल तिथं कुठल्याही जाहिरातीवर तुम्हाला गांधीचा फोटो दिसणार नाही कुठल्या. त्याचं कारण असं आहे की आपण साऱ्यांनीच कारण नसताना संघाच्या एका प्रचाराला बळी पडून 95 वर्षामध्ये साधारणतः आपल्या डोक्यात असं बसवलं आहे की गांधी काही एवढा महत्त्वाचा भाग नाही आहे स्वातंत्र्याच्या लढ्याच्या इतिहासातला सुद्धा, असं त्यांना म्हणवायचं होतं. आणि ते आपण मोठ्या प्रमाणात केले. ते फारसं करू शकणार. मग मागच्या माझ्या 3 वर्ष काळ मला पूर्ण झाले. मी आलो तेव्हा संघटन फारसं काही नव्हतं. एक तर मोठ्या प्रमाणात काय करायचं हेच माहीत नव्हतं. आणि मागल्या काळामध्ये कोविड लागला, पण मला 1.5 वर्ष कामाला मिळाला. संघटन उभा करण्यामध्ये मला 300 जागा ग्रामपंचायतच्या आम्ही लढवल्या होत्या. त्याच्यामध्ये 145 जागावर आमचे उमेदवार निवडून आले. आणि मग थोडीशी आशा वाटायला लागली की हे संघटन उभं राहू शकते. आणि या संघटनेमध्ये निवडणूक जिंकणं आत्ताच्या परिस्थितीमध्ये आमच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये निवडणूक जिंकणं आवश्यक आहे. निवडणूक महाराष्ट्रात जिंकणं साऱ्यात कठीण अशासाठी की एकतर कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आर्थिक सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे. जातीव्यवस्थेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे आपल्याच महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले शाहू आंबेडकर झाले ना, आपल्याच महाराष्ट्रामध्ये गांधीची हत्या करणारे सुद्धा लोक आहेत. म्हणजे इतके भारतातला पहिला माणूस म्हणजे मला त्या ह्याचं पुस्तक आहे आपल्या चंद्रकांतचं, त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की ठराविक लोकच कसे काय महाराष्ट्रातलेच लोक होते त्या हत्येमध्ये. त्याचं विश्लेषण पण त्यांनी केलं. असा हा महाराष्ट्र आहे. तर या ठिकाणी काम करताना आम्ही ढोबळ असं विश्लेषण केलं की जिथं काँग्रेस कमजोर होत चालली आहे तिथं आम आदमी पार्टी वाढत चाललं आहे. आम्हाला लगेच काय ताबडतोबीनं वाढू असं आम्हाला वाटत नाही, पण 100-1 लोक जर नगरपालिकेत महाराष्ट्रभर आम्ही आणू शकलो तर आम्हाला एक दिशा मिळू शकते. आणि पार्टी एक आश्वस्त पक्ष म्हणजे निवडणूक लढवू शकतो आणि जिंकतो पण, असं जर दिसलं तर 24ची निवडणूक आमची चांगली होईल असं मला वाटते. कारण लोकांना शिक्षणामुळं, आरोग्यामुळं, कोविडमुळं जे आरोग्याची व्यवस्थेचं पार दिवाळं निघालं होतं त्याचं, शिक्षणाच्या खाजगीकरणामुळं शिक्षणाचं महत्त्व आणि इलेक्ट्रिसिटीच्या वाढत्या भावामुळं लाईटचं असलेलं आकर्षण, दैनंदिन जीवनामध्ये साधारणतः 10-1 हजार रुपये महिन्याला वाचता येत असं म्हणून दिल्लीच्या लोकांनी मतं दिले. आत्ता प्रॅक्टिकल जर बघितलं तर आकर्षण आहे, पण आता ते आमच्या शेवटी मेहनतीवर अवलंबून आहे की आम्ही किती पुढे जाऊ शकतो. खूप खूप धन्यवाद सर. आपण रंगा राचुरे सरांकडून अतिशय सखोलपणे एकूणच त्यांच्या वाटचालीबद्दल, आम आदमी पार्टीच्या वेगवेगळ्या भूमिका असतील याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेतलं. त्याचबरोबर त्यांनी इथून पुढं आम आदमी पार्टीची महाराष्ट्रभरातील वाटचाल कशी असेल त्याबद्दलही त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. कॅमेरामन श्याम मानेसह मी भीम गडेराव, दख्खन टाइम्स, द व्हॉइस ऑफ पीपल. पाहत राहा दख्खन टाइम्स, द व्हॉइस ऑफ पीपल.